KORAD. ठीक है, ओके। तो ठीक है, एक्चुअली श्रुति यहाँ पे फर्स्ट टाइम आ रही है, मतलब जब से ये क्लासरूम पे क्योंकि ऑनलाइन ही था सब कुछ। तो वेलकम श्रुति, एंड आई विल से कि वन ऑफ माय ओबीडियंट स्टूडेंट, वन ऑफ माय ओबीडियंट, क्योंकि लास्ट डे तक आई थिंक शी वाज प्रिपेयरिंग, लास्ट डे तक, एग्जाम के एक दिन पहले तक। हाँ, इसमें कुछ गलत तो नहीं बोल रहा मैं। तो लास्ट डे तक शी वाज प्रिपेयरिंग, एंड वही कंसिस्टेंसी हमेशा मैटर करता है। एक दिन की पढ़ाई से कुछ नहीं होता, कंसिस्टेंटली इफ यू स्टडी वो मैटर करता है। तो श्रुति फिर तुमसे इंटरेक्ट करेगी, उसके बाद मैं कुछ क्वेश्चंस पूछूंगा श्रुति से ऑन बिहाफ ऑफ यू, अगर तुम लोगों ने नहीं पूछा तो ठीक है। तो लेट्स वेलकम श्रुति। Congratulations. बुके बुके, अरे बुके, ओके। Congratulations. मला कळलं की मास्क का देतोय। इमॅजिनरी बुके म्हणजे आज 15 आय गेस टोटल आहे। 11 तुमचं आता हे रिऑप्टिक्स चालू आहे ना? विचारलं ना काय इंटरनल रिफ्लेक्शन एवढं। अच्छा, ओके ओके, आज घेत असते सर बोलले की आज ते स्टार्ट करणार आहे। ठीक आहे, मग आता म्हणजे तुम्ही 11th मध्ये आहे ना? आता तुम्ही नेक्स्ट इयर 12th मध्ये जाणार आहे? मग कसं चालू आहे? हा, मराठी चालेल ना? हिंदी? हां, कसं चालू आहे मग? की टाइमपास चालू आहे? टाइमपास तरी नाही, एवढा नशीब नाही। मग म्हणजे दिवसातनं किती, हा खूपच लोक विचारला क्वेश्चन, किती आज होतं? ठीक आहे, तुम्ही म्हणजे 3 तास दिले, चुकून 3 तास सुद्धा दिले ना, तरी म्हणजे इफ यू आर स्टडी फॉर 3 hours, ते 3 hours व्हायलाच पाहिजे। म्हणजे मी 5 मिनिटांसाठी केलं पण मी ते 5 मिनिटांसाठी नीट केलं, असं 1 तास केलं पण 1 तास नीट केलं, असं असायला पाहिजे। सो म्हणजे ते एस्टिमेट ऑनलाईन होतं ना सगळं, तेव्हा तरी सर म्हटले 6 तास त्याला सांगितलं होतं ना, तेव्हा तरी व्हायचं 4.5 तास 5 तास। पण जेव्हापासून ऑफलाईन व्हायला लागलं ना, तेव्हापासून खूप गडबड व्हायला लागली, म्हणजे एकदम ते परत असं वेळच मिळत नाही। 6 तास असं कुठे ना कुठे निघूनच जातो म्हणजे। आणि एक तर काय, मी लांब राहते ना, अर्धा तास मला येण्या जाण्यामध्ये निघून जातो, बायोसाठी अर्धा तास। अरे हां, तुम्ही मॅथ्स आणि बायोमध्ये पण कोण आहे? म्हणजे मॅथ्स पण मी ऍक्च्युली, अरे दोन्ही काय हातवर करतात? मॅथ्स वाले कोण आहे? बायो वाले कोण आहे? अच्छा, तुम्ही दोन्ही ठेवलंय का आता? मी पण मी फक्त काय सोडणार आहे? मॅथ्स। ओके, नाही माहिती। अच्छा, दोघे पण माहित नाही। अच्छा, टॅलेंटेड किड्स। तुम्ही हां, म्हणजे तुम्हाला जर रिसर्च मध्ये जायचं असेल तर ठेवा मॅथ्स, पण जर काय इफ यू आर नॉट इन टू रिसर्च पण हां, तर मग नका ठेवू, काही पॉईंट नाही ठेवू, म्हणजे काय ठेवून फक्त हुशारी मारायचे, नंतर काय युजलेस आहे असं होऊन जातं। सो मी 12th मध्ये सोडून दिलं होतं, बस आय न्यू मला नाही करायचं। ते म्हणजे हां, म्हणजे एकदम की दोन्ही सब्जेक्ट जरा आत्ता इझी जातं, नंतर जर जाईल असेल। सो 11th मध्ये ठेवलं तर काय नाही। हां, तुम्ही सगळे बायोवाले? ओके, तू मॅथ्स आहे आणि नाही म्हणजे तुम्ही दोन्ही ठेवलंय, पण तुमचा फोकस कुठे आहे ह्याच्यात फरक असतो। तुझं फिक्स आहे? हां, तुम्ही त्या LC-ला जाता, तू नाही म्हणजे ही तुम्ही बायोला किंवा मॅथ्सला? LC सगळे LC? अरे वा, दिसलं चांगलं चालू आहे का LC? प्लीज चांगलं चालू आहे यार,
आमच्या वेळेस घोळ केलाय तुम्ही. आता पिकअप होत आहे आणि त्रास द्यायचा असतो ना, म्हणजे त्रास द्यायचा म्हणजे डाऊट विचारत राहायचे एकदम शेमलेसली. काय म्हणजे ते काय मॅक्स टू मॅक्स काय करतील, ओरडतील. तुम्हाला क्लासच्या बाहेर का नाही काढणार आहे, सगळं काही जाऊन एकदम निर्लज्जपणे विचारायचं. असं निर्लज्ज फ्रेंड घ्यायचा आहे आणि जायचं. ते म्हणजे त्याला घाबरायचं नाही डाऊट विचारायला. गेला का हे नाही. अजून एक मी ओके ओके, ते पण चांगलं आहे. हा, आणि तुमच्यात असे आता फेवरेट सब्जेक्ट असा काही आहे का, किंवा लिस्ट झालं तसे आतापर्यंत? लिस्ट फेवरेट तर काय सगळ्यांचं केमिस्ट्रीच असतं. अच्छा, फिजिक्स नाही, मॅथ्स. असं काही तुला तर 4 होत नाही. असं काही नाही. असं काही नाही. माझं पण मला स्टार्टपासूनच माहित नाही का, पण केमिस्ट्री आवडलंच नाही, एस्पेशली इनऑर्गॅनिक. माझं कसं झालेलं की माझा आधी रामानुजन मला बऱ्यापैकी झालं, मग त्याच्यामध्ये केमिस्ट्री जास्त अवघड नाही वाटलं. चांगलं त्याचं. आता केमिस्ट्री कसं आहे, एकदम असं इट इज अ व्हेरी स्कोरिंग सब्जेक्ट. खूप येत असला ना की म्हणजे तुम्हाला एक तर येतो नाही तर नाही येत ना, इट्स ऑफ दॅट टाईप मोस्टली. म्हणून मग इट इज व्हेरी स्कोरिंग. सो तुमचा तो प्लस पॉईंट असला की एकदम भारी होऊन जातं. अरे हा, तुमची नावं सांगा ना एकदम, म्हणजे इंट्रोडक्शन. अरे तुम्ही सांगा, मला नाव माहिती सांगायचं. अभिजित. मला सरनेम काहीच मिळणार नाही. ओके. ईशा, गाणी, इंद्राणी. फॉर्मॅलिटी म्हणून विचारून घेतलं. तुमचे काही क्वेश्चन आहे का? बुक्स कुठले रेफर करायचे तुम्हाला? हां, तुम्हाला सरांनी कोण कुठलं सांगितलं आता? सॉल्विंगसाठी हे नाही, बायोसाठी. बायोसाठी काय सांगितलं नाही. बायोसाठी आता तर काही सांगणार नाही सर. नंतर हां, तेच 12th मध्ये MTGचं फिंगर टिप्स आहे ना, त्याच्याने होते सर. म्हणजे सरांनी त्यांचं नाव करून तीच MTGची उत्तर देतील तुम्हाला. त्याच्यात सर सांगून सांगतात की MTGची आहे, पण आम्ही त्याच्यावरती आमचं नाव टाकतो. हां, असं ते देतील तुम्हाला. सो काय ते सॉल्व्ह करून देईल. आणि बेसिकली सरांचे पण खूप क्वेश्चन पेपर्स असतात. सो आणि असं नाही होणार की त्यांच्याकडे म्हणजे काही मटेरियलच राहिलं नाही त्यांच्याकडे. सो तिकडे बराच स्टॉक आहे. हां, तिकडनं क्वेश्चन आणि तिकडचे चांगले असतात LCचे म्हणजे. आणि हां, तुम्हाला ऋषिकेश सर, यू कॅन्ट रन अवे फ्रॉम इट. तुम्हाला किती टॉपिक शिकवले आतापर्यंत? 6 चालू. 7वा. इतके काय शिकवलं तुम्हाला 11th मध्येच? काय काय शिकवलं? सेल्फ 2, सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन. अजून कुठलं झालं? सेल प्लांट मॉर्फोलॉजी, ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम, ॲनिमल टिश्यूज. आता अरे सगळं उलटा पालटा केलं ना मी. हां, नाही, प्लांट मॉर्फोलॉजी तर तेच शिकवलं. नाही, पण म्हणजे प्लांट मॉर्फोलॉजी नंतर ॲनिमल किंगडम मध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज. ते चालू आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऋषिकेश सरच घेतात. हो. अरे यार, तुम्हाला ॲनिमल किंगडम पण ऋषिकेश सरने घेतलं. नाही. अच्छा, हां, मग ॲनिमल किंगडम काय बोलले तर चांगलं आहे. म्हणजे तो आचार्य सर, हां, ते चांगले घेतात. हां, प्लांट मॉर्फोलॉजी तर ऋषिकेश सर. त्याच्यात काय आहे, त्याच्यात नाव आहे फक्त. त्याच्यात मिनिमल अंडरस्टँडिंग. ते नंतर नंतर तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट होऊन जातात. कारण की लक्षात यायला लागलं की हां. आणि तुमचे हे काही होतात का LC ला प्रॅक्टिकल्स? हां, प्रॅक्टिकल वगैरे चालू केले होते. आता दिवाळीमध्ये परत बंद पडले. आता सध्या पेपर्सच होत आहेत. पुढच्या मंडेला सुरू होत आहे. हो का? आणि AB ची
अच्छा. एक महिन्यापासून झालं. तसं काही हे होत नाही त्याचं, फक्त आता ऑलिम्पियाडचे पेपर्स ते पण एबीजीचं नव्हतं घेतलं मला वाटतं. सगळ्यांना सांगितलेलं या म्हणून. ते होऊनच जातं एंडपर्यंत एबीजी मध्ये सगळेच घेऊन. हां त्याच्यातले पण क्विज नसतील होत ना? नाही क्विज नाही घेतली. जर झाले ना आम्ही एकदा गेलेलो आम्ही, म्हणजे मी होती आणि म्हणजे आमच्या बॅचचे 2 जण होते आणि आमचे सिनियर होते, तेव्हा सरांनी क्विज घेतली. म्हणजे क्लास ऑफिशियली सुरू व्हायचा. ओके. ते म्हणजे हे प्रॅक्टिकल वगैरेला पण केलं मी जा प्रॅक्टिकलला तर तुम्ही 2 हात लावून. हां म्हणजे तुम्ही स्वतः हे करायची गरज नाही आहे, पण तुम्ही म्हणजे अकॅडमिक जे असतील लाईक क्विज किंवा ते कुठे कुठे आम्हाला घेऊन जायचे ते तर खूप रेडी व्हायचं. काय आमच्या बॅचला 2दा घेऊन गेलेले, त्याच्यात मी एकदाच होते. हां तेच ते होतं तसं, एकदा आलं की दुसऱ्याला नाही मिळत. दुसऱ्यांदा एकदम स्पेशल स्टुडंट असेल तरच मिळतं, नाही तर नाही. किती गेले? 12th म्हणजे एकदा घ्यायला म्हणजे 11th आणि अरे ते कसं आहे आमचं 11thचं खूप एंडपर्यंत फिजिओलॉजीला खूप वेळ लागला, ह्युमन फिजिओलॉजीला. सो जेव्हा बाकीच्या लोकांचे 12th स्टार्ट झालं होतं तेव्हा आमचं 11thच चालू होतं. सो त्या पिरियडमध्ये गेलो होतो. हां सो त्या लोकांचा 12th आमचं 11th. हां तिथे तुमचं काय चालू आहे? आता ऑनलाईनच चालू आहे. पुढच्या वर्षी पण ऑनलाईनच घेणार, फक्त प्रॅक्टिकलसाठी आणि टेस्टसाठी क्लासमध्ये जायचं. आणि म्हणजे काय ऍक्च्युली ते क्लासरूम वाले हे वेगळं असतं. हो ना. वीकली काहीतरी असं मंडे ट्यूजडे बोललं डाऊट तिथे कोण जाईल तिथे बोर मार्क असणार आहे. नाही चांगलं होतं का? गरीब जास्त बोलत. हा ते आहे व्हिडिओज ते काय म्हणजे 2 तासाचे 4 तास चालतात. एक घंटा चालतंय. 0 आहे. अच्छा तुम्हाला इसमें स्पीड आ गया? काय आमचा टॉर्चर झाला. टाइम पण कळायचं नाही ना कुठे स्टॉप आता 10 सेकंड सुरू केलेलं ना वाटतं. अरे ते पण केलं ना, ते अपडेट झालं मग ते आलं परत अपडेट केलं आणि गेलं. मग काय युजलेसच होतं ते सगळं. अरे चांगलं आहे ठीक आहे ॲटलिस्ट तुम्हाला तेवढं तर आहे यार. सूट आहे. बाकी हां तुमच्या सगळ्याकडे स्मार्टफोन्स असेल ना आता? मला ऑनलाईनसाठी लागेलच. किती लोक गेम्स खेळतात? मला केक अजिबात आवडत नाही. मला लहानपणी फक्त सबवे सर्फ आवडायचा, आता काहीच आवडत नाही. नाही म्हणजे ठीक आहे, म्हणजे आवडणं वाईट नाही आहे, पण म्हणजे कंट्रोल करायला लागतं. कारण की म्हणजे हां नाही ते नंतर सवय काढायला कठीण होईल. आणि म्हणजे नंतर जेव्हा क्रुशियल पिरियड येतो की आपल्याला अभ्यासच करायचा आहे त्या टाईमला गेमच दिसतो फक्त. त्याचा टाईम नको वेस्ट करायला. आणि हां आणि तुझ्या साईडचं काही हॉबी वगैरे असेल तर मग ते पण कंटिन्यू ठेवा. एकदम खूप म्हणजे लास्टचे तेव्हाही कंटिन्यू कराच, कारण की त्याच्याने मेंटल जरा क्लीन तरी होतं म्हणजे डोकं. हां सो काही तुम्ही कुठलं स्पोर्ट खेळत असाल और सम इन्स्ट्रुमेंट किंवा काही पेंट करत असाल म्हणजे काय 4-5 तास पेंट करायचं असं नाही पण म्हणजे थोडंसं जे काय किंवा सॉंग्स ऐकतं कोणी किंवा डान्स करतं म्हणजे व्हरायटी आहे त्याच्यात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही यू कॅन कीप ट्राय. म्हणजे जेव्हा खूप फ्रस्ट्रेशन काही आलं की असं संपलं आता माझ्याकडनं अभ्यास नाही होणार त्या टाईमला हे केलं की थोडं मेंटली रिचार्ज होऊन जातं. सो यू कॅन कंटिन्यू डुईंग दॅट. असं नाही की फक्त अभ्यासच आहे, तर तसं केलं तर मग अजून कमी होईल. रोज करायचं म्हणजे सपोज मला बॅडमिंटन फार आवडतं, आता 1 तास तरी असं वाटतं की नाही खेळावं, पण नाही होत रोज. नाही ठीक आहे ना रोज नाही, पण म्हणजे वीक म्हणतात तू काय 3ला गेली 4 वेळा गेली किंवा गेलीच नाही ठीक आहे ना, तू दुसरा काहीतरी टाइमपास कर. पण मग नाही पण मग हां आता ह्याच्यात हे खूप म्हणजे डेंजरस लाईन आहे. दुसरा कुठला टाइमपास म्हणजे पण त्याचं पण रिस्ट्रिक्टेड असायला पाहिजे की म्हणजे आता मी यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट केला आणि तो 5 तास तसंच राहिला असं नाही व्हायला पाहिजे प्लीज. खरंच
डेंजरस आहे कारण की यूट्यूब त्याचं हां एक म्हणजे असं यू कीप गेटिंग रेकमेंडेशन्स आणि इंस्टाग्रामवर वगैरे पण असतीलच की तुम्ही. मी पण नव्हते 12th पर्यंत नाही, मी आत्ता जस्ट आले. हां ते चांगलं आहे, डिलीट करून टाका सांगते आत्ता कारण की हे these 2 years म्हणजे आत्ता तुम्हाला असं वाटत असेल यार काय काय आपल्याला म्हणजे गिवअप करायला लागते किंवा किती सॅक्रिफायसेस आहेत. तर म्हणजे इन द लॉंग रन म्हणजे याचा काहीच म्हणजे खूप मिनियल आहे याचा. इट डझंट मेक सेन्स इन द लॉंग रन. तुम्ही जर आत्ता खूप टाइमपास केला आणि इफ यू वेस्ट युअर टाईम नाव नंतर तुम्हाला रिग्रेटचा जो फिलिंग आहे तो म्हणजे दॅट इज व्हेरी म्हणजे पेनफुल आणि त्याला ओव्हरकम करणं डिफिकल्ट जातं. सो मग आत्ता तुम्ही हळूहळू स्टेप्स घेतले मग नंतर तुम्हाला असं वाटेल येस म्हणजे हे मी जे केलं नाही दिस वॉज फॉर सम रिझन. हां आणि ते तुमचं म्हणजे तुम्ही जो गोल सेट केला आहे मे बी तुमचा तो रीच होणार पण नाही पण तुम्ही सॅटिस्फाईड राहाल तर दॅट इज द म्हणजे तो फिलिंग इज द बेस्ट. आणि की सगळ्यांचं काय एम दिल्लीच असतं पण सगळ्यांना मिळत नाही ना. पण म्हणजे सगळ्यांना चांगले कॉलेज तर म्हणजे मिळतातच. जे एनिबडी हू वर्क्स हार्ड त्यांना मिळेलच कॉलेज. असं नाही की सब्जेक्टला किती टाइम लागला मिनिमम तरी कुठलाही आपण मॅक्सिमम सब्जेक्ट एका सब्जेक्टला इट डिपेंड्स करत तर तुझ्यावर आहे तू किती म्हणजे किती वेळ करते अभ्यास. मी तुला विचारलं 4च्या पुढे तर जातच नाही सध्या तरी 4 तास ना. हां फार तर फार ठीक आहे मग 4 तासमध्ये तू असं करू शकते की इक्वल टाइम द्यायचा तिन्ही सब्जेक्टला किंवा असं कर की तुला जो डिफिकल्ट जातो त्याला जास्त द्यायचा आणि जो आवडतो त्याला पण जास्त द्यायचा. कारण की तुला तो स्ट्रॉंग करत जायचा आहे ना आणि तुला आवडतो त्याला जास्त टाइम दिला मग तुला रिअलाइज पण होत नाही त्यात कधी टाइम जातो. ते मोस्टली लोकांना म्हणजे बायो जास्त आवडतं. सो मग त्याला असं ते आचार्य सर म्हणत असतील की फिजिक्स करायचंच नाही असं नाही करू नका कारण की सगळ्यांना फिजिक्स बायोकेमिस्ट्रीमध्ये मार्क्स मिळतात फिजिक्समध्ये मिळत नाही. हां आणि मला फिजिक्स आवडायचं म्हणजे सो मला फिजिक्स करायला म्हणजे आय यूज टू एन्जॉय. सो मी फिजिक्स आणि मी फिजिक्सला खूप जरा 11वीमध्ये जरा जास्तच टाईम द्यायचे. ते म्हणजे पेरेंट्स पण बोलायचे जरा बायो घेतलंय ना जरा प्लीज काहीतरी पण काय मी नंतर एंडला बायो जास्त केलं. सो ते काय पण असं नको करू की 11वीमध्ये केलं नाही मी सांगितलं म्हणून असं नाही करायचं. दोन्ही इक्वल टाईम तिन्ही सब्जेक्ट इक्वल टाईम ठेवता येईल. किंवा आता तुमचं असं केलं आहे ना बॉटनी झुऑलॉजी फिजिक्स केमिस्ट्री तसं मग तू 1-1 तास असं करू शकते. पण आता तुमचे सगळे ह्याचे झालेलेच नसतील ना टॉपिक. नाही आता माझा एक्झिट आकडे तर 3च टॉपिक बाकी आहे. ओके ओके अच्छा तुझं म्हणजे फिजिओलॉजीचे झाले. फिजिओलॉजी तुमचं म्हणजे आता जेवढं केलेलं आहे ना फक्त ते ॲडव्हान्स आहे थोडंसं वाचायचं थोडी 1 दिवस रिव्हिजन. अरे बायो इझी आहे मी सांगते बायो इझी आहे डिफिकल्ट नाही आहे. तुम्हाला ते जे व्हिडिओ आहे ना ते असं ते नीट लक्ष देऊन बघा. त्याला म्हणजे तू एका व्हिडिओला 3 तास लागले ना तरी ठीक आहे पण नीट बघायचे कारण की दोज आर गुड व्हिडिओज. म्हणजे किती असे रटाळ वाटले की असे यार किती वेळ चालू आहे पण म्हणजे ते त्यांच्यात कॉन्टेंट आहे क्वालिटीचा. सो ते नीट लक्ष देऊन बघा त्यांना निग्लेक्ट नाही करू. कारण की लोक असे होते की फुल सब्जेक्ट म्हणजे त्याचे काय एका टॉपिकचे 7-8 व्हिडिओ तर काहीच बघितलेले नाही. असे 7-8 चॅप्टर बघितलेले नाही असे लोक असायचे. म्हणजे तर विचारला क्लासमध्ये की तुम्ही बघितलेत का तर नाही काय सगळ्यांचं असं ब्लँक फेस असायचं की हे काय चालू आहे हा काय क्वेश्चन आहे असं नका बोलू. सो ठीक आहे. आणि हां म्हणजे टेस्टमध्ये मला असं होत असेल ना की ते तुम्ही एक्सपेक्ट इतकं करता पण होत नाही. ते आतापर्यंत अशी निगेटिव्ह मार्किंग फक्त एक स्कॉलरशिपची एक्झाम होती काहीतरी होती ना निगेटिव्ह नव्हती का होतं ना ठीक आहे मी दिलंच नेगेटिव्ह मार्किंग हां ते तर काहीच नाही निगेटिव्ह
थोडासा विचार केला ना की नाही आय गेस हे होऊन जाईल, पण मग ते -5 होऊन जातं. तुम्ही अजून त्या आता त्याचा विचार नका करू आपण मार्क्सचा. शेती आयला जास्त मिळाले, आपण युजलेस आहे, आपल्याला काही येत नाही असं नाही आहे. तुम्ही आता टॉपिकवर लक्ष द्यायचं. आणि हा सरांची वेळ वाटते का अजून एक तुम्हाला डाऊट विचारायला? कुठले सर काय नाही, ठीक आहे, चांगलं आहे. कारण की कोणाकोणाला भीती पण वाटायची की असं एकदम आरामात डाऊट विचारायचा. तेच सर मॅक्स टू मॅक्स काय करते असं जास्त काही करणार नाही. सो एकदम एकदम आरामात जायचं, डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे. आणि कसं आहे म्हणजे हे काय डाऊट नट वगैरे किंवा तिकडे काय जायचं, हा नाही तिकडे तुम्हाला मिळू पण शकेल चांगले आन्सर, पण त्याचा काही पॉईंट नाही. कारण की म्हणजे इट इज युजफुल, असं नाही म्हणत आहे की दोज आर बॅड थिंग्स. पण कसं तुम्ही स्वतः जाऊन सरांना कुठले बायोचा केमिस्ट्रीचा तुम्ही स्वतः जाऊन विचारलं की तुम्हाला स्वतःला असं ते तुम्हाला लक्षात राहतं की हां मी हा क्वेश्चन विचारला होता, त्याचं मला असं एक्सप्लेनेशन दिलं होतं. सो मग तसं करून तुम्हाला ते लक्षात राहील. सो तसं पण डोंट हेजिटेट टू आस्क डाउट्स. तुमचे अजून काही आहे का डाऊट्स? म्हणजे आता ऑलिम्पियाड आहे जॅनमध्ये आहे, त्यासाठी पेपर्समध्ये 3 12वीचे टॉपिक्स येतात. कुठले बायोटेक, इव्होल्युशन आणि इकोलॉजीचं आहे. तर त्याप्रमाणे जर तयारी आतापासून सुरू केली, जास्त केली मी, तर त्याचं काय होतं की आत्ता तर हाच चालू आहे टॉपिक, बायो क्लासिफिकेशन चालू आहे. तो आहे त्यावेळी 2 दिवसात वाचून होऊन जातो. तर म्हणजे आता याच्या पुढचं जे मेन टॉपिक्स होते बायोमॉलिक्यूलसारखे, तर असे जे मेन टॉपिक्स आहेत जे एक्स्ट्रा करतायत किंवा 12th गेले 11th रिव्हिजन करायची, तर अशी कधी करायचं, कुठली म्हणजे आठवड्यातनं किती वेळ असतं? इट डिपेंड्स करत. म्हणजे आता तू ज्या एक्झामसाठी करतोय ना, तर मग तू 1.5 मंथ आधी पासून स्टार्ट करायला पाहिजे किंवा 2 months. म्हणजे इट डिपेंड्स तुझी स्पीड किती आहे. तर ह्याच्यासाठी ऑलिम्पियाडसाठी इकॉलॉजी वाच, इकॉलॉजी, एव्होल्युशन, हां बायोटेक्नॉलॉजी त्याच्यात कमी येतं की PY मध्ये हां त्याच्यात पण हां येतं म्हणजे हां स्कोरिंग सब्जेक्ट आहे. 1-2 हां ते इझी आहे, त्याच्यात काही नाही. आणि 12th मधलं KVPY मध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज असतं, पण त्याला तुम्हाला वेळ आता ते आता नाही करायचं. पण मला आत्ता ऑलिम्पियाड आहे. अरे हां राईट. अरे ओके, मी 11th दिलीच नव्हती, मी 12th दिली राहिली. कारण की बरेचदा म्हणजे सगळे रेकमेंड करतात की 11th द्यायचीच नाही, कारण की 12thचे टॉपिक झालेलेच नसतात त्या पॉईंटपर्यंत. पण द्यायचे असेल तर असं काही नाही, असे देऊ नये. 3च टॉपिक्स आणि ते पण माझं एक झालेलं आहे त्यापैकी बायोटेकचा. 2च इव्होल्युशन मॅनेजमेंट आवडत नाही म्हणून सोडलं मी. अरे इव्होल्युशन खूप भारी आहे. हो मला आवडलंच नाही कधी इव्होल्युशन, पटलंच म्हणून ते एक सोडला तर मी. मला तसं आवडायचं, मला पण आवडतं. म्हणजे Very interesting. ते बोर्ड बुक मध्ये कळण्यापेक्षा कॅम्पल मधून गेले मला. हां कॅम्पल मध्ये चांगलं. मी कडे वाचलीच नाही, सही बुक आहे पण ती एकदम त्याच्यातले जे टॉपिक्स वाचलेत ना मी, कडक आहे. चांगली बुक आहे. हा आपण बायोचंच बोलतोय. फिजिक्स केमिस्ट्रीचं आता तुम्हाला केमिस्ट्रीचं सॉल्विंग कशात करताय? ती फुल करायचं, फुल बुक सॉल्व करायची. म्हणजे त्याच्यातले सर होमवर्क देत असेल ना, सगळं सॉल्व करायचं. असं म्हणजे हा स्किप केला, हा येत असेल असं नका करू. आणि त्याच्यात सॉल्विंगमध्ये दिस इज फॉर एनिथिंग, जो येत नाही ना तो मार्क करायचा. नेक्स्ट टाइम रिव्हिजनच्या वेळेस तोच क्वेश्चन सॉल्व करायचा. सो दॅट म्हणजे मला कसं होईल की हां लास्ट टाइम मला हा क्वेश्चन आला नव्हता आणि ह्यावेळेस मला जर आला तो विदाऊट एनी हेल्प, तर म्हणजे माझा हा टॉपिक झाला आहे असं ते तुमचं हे शुअर होऊन जातं. सो तुम्हाला जे डिफिकल्ट गेले होते किंवा जे आले नव्हते ते तुम्ही मार्क करायचे फॉर फ्युचर हे रिव्हिजन. आणि हां तेच म्हणजे रिव्हिजन कसं करता तुम्ही करत असले तर त्या टॉपिकचं करताना म्हणजे हां
दरवेळेस सांगतात की रिव्हिजन करायचं कसं की आता तुमचं म्हणजे तो टॉपिक फुल गृहीत धरलाय की तुम्ही त्या टेक्स्टबुकमधले सगळे क्वेश्चन्स केलेले तर त्याच्यातले तुम्ही जे मार्क केले ते नोट्स न बघता आधी ते सॉल्व करायचं आणि ते जर येत असले सगळे की म्हणजे तुम्हाला म्हणजे असं नाही पण म्हणजे नोट्स पण वाचायची गरज नाही कारण की तुमचा तो टॉपिक नीट झालेला आहे पण तरी त्यानंतर नोट्स वाचायचे पण आता ह्याच्यातले तुम्ही मार्क केलेले तुम्हाला आले नाही त्यानंतर नंतर जाऊन नोट्समधला तोच पार्ट वाचायचा कारण की हाय वेस्ट टाईम अँड कीप रीडिंग थिंग्स दॅट यू ऑलरेडी नो पण असं नाही की ते वाचायचंच नाही एकदा म्हणजे इफ यू थिंक की नाही मला आठवत नाही आहे तर मग यू स्टार्ट विथ द रिव्हिजन काहीच येत नसेल तर पण तुम्हाला असं वाटतं की नाही मला ह्याच्यातलं पार्टच येत नाही देन यू स्टार्ट विथ दोज क्वेश्चन्स मार्क आणि त्याच्यातलं तुम्हाला जर तो आला नाही मग तो पार्ट तुमच्या नोट्समधनं तुम्ही बघायचा आणि त्यानंतर पण वेळ असेल तर मग फुल नोट्स परत बघायचं असं रिव्हिजन करायचं दॅट इज आय थिंक बेस्ट म्हणजे मी तसंच करायचे आणि हां आणि तुम्ही टेक्स्टबुक मला नसेलच आम्ही नसेल म्हणजे आहे पण आता वाचायची गरज नाही आहे फिजिक्सचं तर वाचूच नका म्हणजे पॉईंट नाही 12th एंडचे टॉपिक्स आहेत ना ते वाचा आणि तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ठीक आहे ऑल द बेस्ट बाकीचे प्रमोद पाटील ओके तेच आहे का बाकी सगळे तेच आहे माझं प्रावश्यक आहे माझं पण BN नाही पण ते न्यू सिल्कोमध्ये त्यांची छोटी ब्रांच हां ओके तिथे तर काहीच होत नाही BN मध्ये टू बिगिन विथ काही होत नाही त्या बॅचमध्ये तर काहीच होत नाही चांगलंच आहे ठीक आहे हां म्हणजे आणि ते प्रिन्सिपल पण ओळखीचे आहेत तर मग ओळख काढा आणि असं हां हॅलो सर हाय सर असं करायचं आणि फक्त 4-5 वेळा असं हाय हाय करायचं आणि काही जायचं नाही इट इज युजलेस काही करायचं नाही फक्त 12th मध्ये कॉलेज हवं होतं म्हणजे कसं की कॉलेजमुळे क्लासेसवर पण इम्पॅक्ट म्हणजे खूप आहे आता आमच्या सिम्बॉसिस पण म्हणत होते की सिम्बॉसिसमध्ये घेऊ तर असं काही करायचं नाही वगैरे पाहिलं ना फार ती म्हणजे खूप तिला कॉम्पिटिशन काय युजलेस आहे म्हणजे काय ह्याचं काय मिळालं काय 12th मधले काय फक्त पर्सेंटेज होत आहे आणि बिचारे ज्यांनी चांगले कॉलेजेस घेतले त्यांना कमी पर्सेंटेज मिळालं यार ते असं म्हणजे हे होतं नाही तुझं पण होऊन जाईल नाही कारण की काय तू फक्त म्हणजे क्लासेस अटेंड तर नाहीच त्याला तर नाहीच फक्त प्रॅक्टिकल 11th तुमचं तर आता ऑनलाईन आहे की ऑफलाईन झालंय स्टार्ट कॉलेज फक्त एक्झाम्सला वगैरे जा एक्झाम आणि हां कोण लोक त्यालाही जात नाही हां एक्झाम्सला आणि 12thच्या प्रॅक्टिकल्सला 11thच्याला जायचं असेल तर जा मी नाही गेले कधी आणखी काय कुठलं कॉलेज पे नाही प्रॅक्टिकल्स होते अरे हमें कैसा था हमें पता नहीं था ना 12th ऑनलाइन होने वाला है कि नहीं सो स्टार्ट मध्ये आई हैड अटेंडेड ऑल 12th प्रॅक्टिकल्स जे काय ते दिस इज ओनली इन ह्याच वर्षीचे जॅनमध्ये ते प्रॅक्टिकल अटेंड केले क्लासेस काय अटेंड नाही केले आणि सगळे एक्झाम्स अटेंड केले सो तेवढंच केलं लकीली आमचं काय ऑनलाईनच झालं समोरून गेलं एक्झाम पण आता हेच होते ऑनलाईनच अरे काही एकदम चिल जायचं आपल्याला खूप येत असतं आणि आलं नाही तरी काही फरक पडत नाही खरंच म्हणजे एकदम त्याच्यासाठी वर्कशीट एक वीक पासून वाचायला लागले असं नाही लिटरली त्याच्या एक दिवस आधी तो इंग्लिश जे काय ना ते वाचायला यायचं त्याच्यात ते लोक त्या पेपरचा म्हणजे त्या पॅराग्राफचा फोटो देतात आय मीन इंग्लिशमध्ये हां इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये ते इज दिस युअर फर्स्ट एक्झाम इन कॉलेज या कळेल तुला कळेल म्हणजे मी असं फर्स्ट टाइमला अरे वाचायला लागेल आपल्याला काही म्हणजे लँग्वेजचं काही येत नाही वगैरे आणि तिथे गेलं की तिथे त्यांनी आन्सरच दिलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये हां सो काय म्हणजे हां तेच आपल्याला स्कूलची सवय असते ना सिम्बायसिसची असं डेंजर यायचं पण काही नाही ते एकदम सोपं आहे आम्हाला त्याची सवय स्टेट बोर्ड हो तेच हो स्टेट बोर्डवाल्यांना अंदाज असतो त्याचा स्टेट बोर्ड वाल्यांचे जेव्हा फाटते जेव्हा शेवटच्या युनिटमध्ये नॉलेजवरती प्रश्न विचारतात ना म्हणजे ते पण 12th
स्टँडर्ड मध्ये लास्ट 1 मंथ टेन्शन आहे म्हणजे बोर्डच्या आधीचा तोपर्यंत काही याचा कॉलेजचा विचार नाही. ऐसा कुछ होता है अरे 16 मार्क्स होते पेपर नॉवेल्स का ते हैरी पॉटर एवढं चांगलं लिहिलं एवढं द्यायला नाही सगळ्यांनाच सगळे फुल मार्क्स सगळे स्टुडंट टीचर आर्ग्युमेंट करत राहिले असते की नाही आन्सर यासाठी असते. बाकी तुमचं काही म्हणजे ह्याच्यावर टीचिंग वाईज किंवा असं काही डाऊट आहे का म्हणजे काही डाऊट आहे का? प्रश्न आहे सर तू सांगशील का? हा तसं नाही टीचिंगच्या बाबतीत प्रश्न. अच्छा टीचिंग आहे म्हणजे असं म्हणजे म्हटलं एक्सप्लेन नाही करायचं असेच काही कुठलेही रॅन्डम काही क्वेश्चन असलं तरी असंही विचारायचं चालेल. आम्हाला पण असे सिनियर्स भेटायला यायचे आमचे असं चालायचं अरे किती प्रश्न विचारायचे आता ठीक आहे पण म्हणजे सिनियरचे सांगतात त्याची मदत होते कारण की सर सांगतात की हां ठीक आहे पण सिनियरने परत ते सांगितलं की वाटतं ओके ओके ते खरंच असेल एक्सपिरियन्स केलेला असतो. हां जगले असतात तुम्ही त्या 2 वर्षांनी ती 2 वर्ष आता जगली असतात 40 वर्षांनी नसते. हा तुमचं ऑनलाईन स्टार्ट झालं आणि मग ऑफलाईन ना तुम्ही हा तुमचं म्हणजे असं ते होत असेल ना डाऊट सेशनच्या वेळेस तुम्ही येऊन सॉल्व्ह करायचं त्याच्यात मजा यायची. आमचं ते काय नेमकं क्रुशल हो ना क्रुशल टाईमनं आमचं ते म्हणजे पहिल्याच्या ह्याच्यात आमचं येऊन गेला ना ठीक आहे म्हणते त्याच्यात पण असं ते की हा दुसऱ्याला आलं नाही आपल्याला सॉल्व्ह करता आलं याचं पण ते भारी वाटतं. आणि तेव्हा असं वाटतं की आलेलं आहे आपल्याला टॉपिक कॉन्फिडन्स तुमचं आता हा फिजिकलच केमिस्ट्री झालं असेल ना आता काय ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक काही स्टार्ट नसेल झालेलं मजा येते काय पण इट इज म्हणजे वन्स यू कीप डुईंग इट ते इझी होत जातं स्टार्टला असे काय कुठून काय कशाला आणलंय ते इन्फिनिट सिमिलर आहे. आता तुम्ही बायो घेताय ना तुम्हाला याच्या पुढे अजून खूप काही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे गृहीत धरलं की तुम्हाला म्हणजे टू गो फॉरवर्ड फॉर MBBS और समथिंग लाईक दॅट तर ते दिस इज गोइंग टू बी वर्स देन हां सो म्हणजे लक्षात ठेवायचं आहेच आहे तुम्हाला पुढे जाऊन पण ते आत्ता तुला असं म्हणजे फर्स्ट टाइम टेक्स्ट बुक बघताना किंवा फर्स्ट टाइम ते नोट्स बघताना असं वाटतं की शिट हे काय आहे दिस इज इम्पॉसिबल टू रिमेंबर असं तर पण असं नाही आहे. हां तुम्ही ग्रॅज्युअली हां जितका वेळा तुम्ही रिव्हिजन करत बसाल ना म्हणजे ह्या गोष्टींची की ऑर्गॅनिक झालं इनऑर्गॅनिक झालं मग बायोमधलं लोकांना प्लांट फिजिओलॉजीचं असं होतं मिनरल न्यूट्रिशन हां मग कुठलं होतं ते हेच एक मला आवडायचं नाही आणि मग ते तिकडे आवडायचं मला ते मला विचारलेलं होतं आता पण होमवर्क दिला म्हणजे सगळ्यांनी काही जणांनी 2-3च केले. मी नेमकं काय झालं स्टार्ट मला बाहेर जायचं होतं 2-3 दिवस मला वाटलं ते होईल नाही आणि मॅम यावेळेस फार स्ट्रिक्ट होणार होतं म्हणून मी आधीच करून घेतलं पण मी बायोमॉलिक्युल नाही केलं म्हणलं कंटाळा बायोमॉलिक्युल तुम्हाला नंतर रिअलाइज होईल की इट इज द मोस्ट म्हणजे युजलेस आय मीन युजलेस नाही कसं म्हणता येईल की म्हणजे अरे हे तर हाच टॉपिक आहे असं म्हणजे हा काय प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच आहे असं होईल ते पुढे जाऊन ते बायोमॉलिक्युल्स तुम्ही जितक्या वेळा वाचता ना तितकं इझी होतं एक्झाम्पल्स लर्न केलेले बरे असं होईल होईल हा डोंट बी अफ्रेड ऑफ एनी टॉपिक कारण की लोक काय म्हणजे फॉर एक्झाम्पल हे इनऑर्गॅनिक मधलं P ब्लॉक जे ते मला भीतीच वाटायची त्याची आणि म्हणजे मी फॉर लॉंग टाईम मी म्हणजे असं फुल नीट वाचलेलंच नव्हतं आणि मी जितका वेळ म्हणजे की असं यार मला नाही म्हणजे मला नाही आवडत किंवा आय एम जस्ट अफ्रेड कारण की ह्याचा कुठला असा डेंजरस क्वेश्चन आला
की जो फुल टू बाउन्सर जातो, म्हणजे काही कळत नाही की तेव्हा असं शिट यार आपल्याला काही येत नाही असं वाटतं तेव्हा. पण असं म्हणजे तुम्ही जितकं मोर युअर अफ्रेड ऑफ द टॉपिक तुम्ही तितकं ते हे नका करत जाऊ की यार वाचणारच नाही असं नाही करायचं. यू असं यू ओव्हरकम दॅट फिअर ऑफ दॅट टॉपिक आणि तुम्ही फुल वाचला ना त्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल हां ठीक आहे असं काय हे काय इट्स नॉट दॅट हार्ड करत जा असं म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. स्पेशली म्हणजे हे सब्जेक्ट्स तर इतके नाही आहे डिफिकल्ट होऊन जाईल काही. पुस्तकांची एक्सटेंड केवढी ठेवायची म्हणजे लागलं तर आता कॅम्पेलच्या पुढे पुढचं पण घेऊ शकतो. कॅम्पेल त्याच्यानंतर पुढचं ते पण काहीतरी आहे तर एक्सटेंड केवढी ठेवायची यू कीप गोईंग म्हणजे जर पण मेन फोकस आय नो म्हणजे हां सगळे लोक बोलणार आहे पण काहीतरी पण NCERT हे मेन आहे. हां हे मला आय हेटेड दिस लाईन फॉर 11th and 12th कारण की NCERT इज युअर भगवद्गीता. काहीच नाही खूप जास्त हे होतं पण अरे यू हॅव नाही यू विल 12th NCERT सांगेल सो यू विल स्टार्ट लाईकिंग NCERT. एकच लाईन देतात फोटोसिंथेसिस पण पेपर मध्ये 15-16 क्वेश्चन अरे एक लाईन कसं काय द्यायचं. अरे ते होईल तुमचं पण तुला माहिती का इट इज अ बोन इन डिस्गाईज का कारण की तुमचा पेपर हे अशा बंगाल टेक्स्टबुकवर आहे सो मग तुम्हाला इन डेप्थ क्वेश्चनच विचारणार नाही एकदम सोपे. मग असं की उलटं तुमच्यावर यायला पाहिजे की ह्या टेक्स्टबुकवर आहे ना मग तुम्हाला फुल सगळे क्वेश्चन द्यायला पाहिजे असं आहे ते. जसं यू मेक इट युअर स्ट्रेंथ असं जे बंगाल टेक्स्टबुक आहे ठीक आहे बंगालच क्वेश्चन देतील ना असं जे काय हाय लेवल क्वेश्चन तर नाही आहे ना. स्कूलमध्ये तर इतकं नाही जरा घ्यायचं. स्कूलमध्ये काय आपल्याला कम्पॅरिझन ॲज सच नाहीच व्हायचं ना दोन टेक्स्टबुकचं सो यू हॅड नो आयडिया त्याच्या हे डिफिकल्ट आहे का की हो हे नाही आहे असं. पण आता ते रिअलाइज होतं ना मध्ये कळालं काय फुद्दू टेक्स्टबुक असं कारण 10th मध्ये आपला रेफरन्स बुक घेतला पण आता जास्त कळतंय की मी 11thच्या स्टार्टला तर NCERT वाचतच नव्हते स्टेट बोर्ड बुकच वाचत होते असं नाही करू म्हणजे दोन्ही करावं लागतं. हां ते दोन्ही नाही हां ठीक आहे सरांसाठी दोन्ही करावं लागेल. हां सर म्हणजे तुम्ही काही नाही करू माझं वाचलं नाही. कधी कधी एकदम फालतू येतात क्वेश्चन नाही तर SPT एकदम डेंजर येतात. हे हा तुम्ही आता म्हणजे हा एकदम डिझायर क्वेश्चन आहे म्हणजे तुम्ही कुठे स्टँड होता त्यांच्या त्या म्हणजे लिस्ट वगैरे लागत असेल लिस्ट येतं का नाही आमच्या याच्यात तरी लागायचं की कोणी टॉप केला वगैरे MCQ जे हे होतात ना MCQच्या कुठली पण MCQ झाली ना काय वेगळं आहे कंबाईन चॅप्टर टेस्ट. हो मला फुल पोर्शन FPT असायचं ठीक आहे. अच्छा क्वेश्चन व्हायचा पण FPT नाही तर म्हणजे ते त्याच्यावर क्लिक केलं की ते ऑप्शन मध्ये येतं पूर्ण ते लिस्ट दिसतं त्याच्यात. सो त्याच्यात म्हणजे खूप व्हेरिएबल असेल ना 8, 9 हो राहा असंच राहा. माझं पण असंच होतं सर माय पर्सनल बेस्ट इज 4th काय पण असं काय 10th 15th वगैरे तिकडचे ना चांगले जे स्टुडंट्स आहेत ना त्यांच्याबरोबर इन टच राहिलं की काही नाही त्यांच्या हां तुम्ही असे ग्रुप करून डिस्कशन करता का. हां करत जा म्हणजे माझा असा ॲज ग्रुप नव्हता झाला पण माझी फ्रेंड तन्वी म्हणजे तिचं मॅथ्स होतं हे सेम माइलस्टोनचीच मी आणि ती आम्ही सगळं फिजिक्स केमिस्ट्री फुल एकत्रच करायचो म्हणजे सगळं डिस्कशन तिला काय आलं नाही की मी तिला एक्सप्लेन करेन असं काहीतरी. सो तुमचं पण काही असे ग्रुप्स करा म्हणजे त्याच्यात तुम्हाला रिअलाइज पण नाही होणार पण चांगले हे रिव्हिजन होतं आणि चांगलं म्हणजे तो टॉपिक पण स्ट्रॉंग होऊन जातो. हां बरोबर. हां आणि बाकीच्या क्लासेसचे आहेत का फ्रेंड्स म्हणजे हो त्याचे पण ना तुम्ही म्हटलं तर त्याचे क्वेश्चन पेपर्स किंवा असं करत जा कम्पेअर असं टाइमपास म्हणून. हां करत जा काय नाही ते आपल्याला पण कळतं ना की हां आपल्याला येतं आहे की नाही येते असं.
कारण की कधी कधी मटेरियलमध्ये डिफरन्स असतो, सो तो रिअलाईज होतो. काय लास्टला मला ते व्हायचं ना, आकाशचे म्हणजे एका सब्जेक्टचे कुठले खूप इझी असतात, एका सब्जेक्टचे खूप डिफिकल्ट असतात असं वगैरे. त्यांचं कसं आहे, त्यांचे क्वेश्चन पेपर्स आणि ते दे आर टाईम टेस्टेड, सो त्यांचा वापर करून घ्यायचा. कोणतरी फ्रेंड असेल ना की त्याला सांगायचं अरे दे ना, आणि आपण आपले द्यायचे त्यांना, असं एक्सचेंज करून असं करता येईल. आणि हां, आणि तुम्ही काही हे लावलंय हां टेस्ट सिरीज? नाही, ठीक आहे. आता गरज नाही, गरज आहे आत्ता नाही, कारण मी 11th मध्येच लावलं होतं. पण काय मला युजलेस झालं, कारण की माझे म्हणजे एक तर बायोचा हा टॉपिक झाला असेल तर फिजिक्स केमिस्ट्रीचा नाही, फिजिक्स केमिस्ट्रीचा आता बायोचा नाही, असं ते खूप वर्षन संपल्याशिवाय ते यूज. हां, आणि मग कसं तुम्ही 12th मध्ये लावलं की ते 11च्या टॉपिक्सपासून स्टार्ट होतात. सो मग तेव्हा तुमचं 11th झालेलं असतं, सो यू कॅन गिव्ह दोज टेस्ट. हां, सो मग 12th मध्ये लावा. आणि हां, टेस्ट सिरीज तुम्ही जर लावली असेल तर कुठल्याही टेस्टचं, नॉट ओनली टेस्ट सिरीज, ते टेस्ट झाली की त्याचं ॲनालिसिस करायचं. दॅट इज इम्पॉर्टंट. ॲनालिसिस म्हणजे काय की तो म्हणजे काय हे मला ॲक्च्युअली सांगतात का की सगळा फुल क्वेश्चन पेपर लिहून काढा, असं नाही करत ना काही क्वेश्चन. हां, ठीक आहे, आम्हाला करवायचे असं, पण तसं नाही. म्हणजे तुम्हाला जे येत नाही ना ते सर सांगायचे की इकडची टेस्ट झाली की घरी गेल्या गेल्या तुम्हाला जो येत नव्हता तो क्वेश्चन परत सॉल्व करायचा, आणि तो आला नाही की मग नोट्समधनं रेफर करायचा, आणि तरी आला नाही की मग डाऊट करायचा. असं तर ते दर क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून बघायचा, त्याचं ॲनालिसिस. आणि किंवा असं करता येईल तुमच्या नोट्समध्ये तुम्ही मार्क करा की हां याच्याबद्दल हा क्वेश्चन आला होता, किंवा तुम्हाला ॲनालिसिसने तुम्हाला रिअलाईज होईल की तुमचा टॉपिक कुठला वीक आहे. तुम्ही असं पण म्हणजे नॉट जस्ट द क्वेश्चन, आता तर तुमचे काही टॉपिक वाईजच असतील ना, नंतर जेव्हा चॅप्टर्सचा नंबर वाढतो तेव्हा तुम्हाला रिअलाईज व्हायला लागतं की हां या चॅप्टरमधला हा जो टॉपिक आहे ह्याच्यातले मला येतच नाही आहे, माझं ह्याचं काही करा होतच नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः ते ॲनालाइज करायला लागले आणि तुम्हाला स्वतः रिअलाईज व्हायला लागतं की हां नाव आय हॅव टू गिव्ह टाईम ऑन दॅट टॉपिक, ऑन दॅट चॅप्टर. सो मग तसं रिव्हिजन करत जा, ते तुझे विचारलं ना 12thमध्ये. सो मग ते टेस्टच्या बेसिसवरती त्याच्या ॲनालिसिसवर करत जा, दॅट विल हेल्प. मी असं केलं होतं, काय मी ॲलनचं लावलं होतं, तर मग ॲलनचे टेस्ट मी असेच दिले होते कुठले कुठले, पण ते आर युजलेस, कारण की काय तुला मॅक्स टू मॅक्स 5 दिवस त्याचे क्वेश्चन आठवले, त्यानंतर गेले ते क्वेश्चन्स काय ते आपल्याला. हां, पण ॲलनचे नोट्स चांगले असतात बायोचे, असं चांगले असतात ते. म्हणजे इट इज व्हेरी थिन लाईन बिटवीन खूप चांगले आणि खूप एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन. ते तुम्हाला हां, सो ते तुम्ही स्वतः म्हणजे कन्फ्यूज होतात. हां, तुम्ही फिल्टर करा की म्हणजे तुम्ही टेक्स्टबुकचा हे घ्या की आता ते टेक्स्टबुकमध्ये ॲनिमल टिश्यूजचं काय म्हणजे रिक्सच दिलेलं आहे, काय म्हणजे काही दिलेलंच नाही आहे. सो मग ॲनिमल टिश्यूजचं खूप तुम्ही इनडेप्थ केलं तरी ठीक आहे, म्हणजे इट इज गुड नॉलेज, तुम्हाला माहिती पाहिजे. पण तुम्ही पण विचार करा की हा म्हणजे करून काय मिळणार आहे. हां, आत्ता तुम्ही करा, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल त्या टॉपिकमध्ये तर यू गो अहेड. त्याच्यात तुम्ही जितकं एक्सप्लोर केलं तुम्हाला तितकं लक्षात पण राहील आणि तुम्हाला तो टॉपिक आवडत पण जाईल. पण तुम्हाला जर नसेल आणि की असं हां ही आहे खूप इन्फॉर्मेशन आहे, तर मग देर इज नो पॉईंट इन गोईंग इन डेप्थ. तसं तुम्ही टेक्स्टबुकला कम्पेअर करून पण करू शकता. कुठल्या तरी टेस्ट तू ॲलनचे असं दुसरं कुठल्या आकाशाचं? ॲलनचे आकाशचे हे मॅथ्सवाल्यांसाठी बेसचा माहीत नाही, फिटजी पण एक असतं. हां, ॲलन पण आहे मॅथ्ससाठी. सो फिटजी खूप डिफिकल्ट असतं मॅथ्सवाल्यांसाठी. ते म्हणजे तुमच्यात जर असं खूप हे असेल की नाही 8 मार्क्स मिळाले तरी चालेल, की कोणाकोणाला 8 मार्क्स मिळून म्हणजे त्याच्यात इट इज व्हेरी डिफिकल्ट फिटजीवाली. ॲलनचं पण असं होतं कधी कधी की त्याचे खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स असतात, सो तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे ठीक आहे हे माझ्या एकतर इट इज आउटसाईड क्वेश्चन किंवा खूप हाय लेवलचे जे मला येत नाही. सो तुम्हाला जर त्याच्यात कमी मिळाले तर तुम्ही असं नका यार फ्रस्ट्रेट नाही व्हायचं की अरे यार काय माझ्याकडनं काय होणारच नाही. म्हणजे देयर वॉज अ पॉईंट की मला 450 470 पण मिळाले ॲलनमध्ये, म्हणजे खूप आली, तेव्हा ते टॉपिक पण झाला होता असं.
तेव्हा असं वाटायचं शिट, म्हणजे आपल्याला काय 600ला जायचं आहे आणि हे काय 450, तिला काहीच येत नाही. म्हणजे तुझं मेडिकल कॉलेज म्हणजे प्रायव्हेट तरी मिळेल का, असे असे वगैरे विचार तर ते त्याचा आता विचार नका करू, कारण की त्याच्यानी इट इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाईम. डोंट थिंक अबाउट मार्क्स राईट नाव, थिंक अबाउट द टॉपिक आणि तो किती स्ट्रॉंग करता येईल त्याच्यावर. किंवा म्हणजे काही स्टडीज बद्दलच असेल का असं नाही, काही क्वेश्चन आहे ना. हो हां, जितकी आम्ही घ्या असे काही 2-3 तासावर म्हणजे असे नॉक्टर्नल लोक असतात जे रात्रीच करतात, ते खूप डेंजर असतात. पण म्हणजे यू डू व्हॉट सूट्स यू. आता म्हणजे कोणी कोणी असतात की रात्रीच करतात आणि सकाळी 11 वाजेपर्यंत उठतात. म्हणजे ते ठीक आहे, क्लासमुळे ऑप्लिकेशन असतं. तुमचे क्लासेसचा टाईम काय असतो? संध्याकाळी. ओके, 12th मध्ये तुमचं सकाळी होईल, तेव्हा जे लोक संध्याकाळी करणार आहेत त्यांना जरा प्रॉब्लेम होतो लवकर उठायचा. ते काय येते, तुम्ही ॲडजस्ट होऊन जाल. मग ते कसं होतं, सकाळी मला सकाळी नाही, मला इव्हनिंग आणि रात्रीच्या टाईमला तेव्हा चांगलं माझं व्हायचं अभ्यास. सो माझं काय बेस्ट होतं 12th मध्ये. फर्स्ट हाफ ऑफ द डे क्लास होऊन गेलेला असतो आणि नंतरचा जेव्हा माझा फ्रेश पिरियड असतो तेव्हा मी माझा अभ्यास करेन किंवा सॉल्विंग करेन. सो तुझा किती तास व्हायचा अभ्यास? माझा 11th-12th मध्ये 5 to 6 hours व्हायचा. नंतर एक तर मेंटेन माझा 8 to 9 आणि त्याच्याहून खूप जास्त. म्हणजे काय, त्याच्यात फक्त दिवसातले 1-2 तास फक्त आंघोळ खाणं आणि बोललेलं. हां, ते एंडला होतं पण म्हणजे ते आता असं ते अननॅचरल वाटतं की अरे हे काय आहे असं, हाऊ कॅन यू डू दिस. पण ते एंडला तुम्हाला स्वतःला सिव्हिअरिटी येते ना, आणि तुम्हाला स्वतःला की असं ते नाही आपल्याला टॉपिक करायचं आहे हे की होऊन जाईल आपोआप तुमचे आवाज वाढते. आत्तापासून नका करू प्लीज, ते जरा म्हणजे करायचं तर करा, इफ यू आर लाइकिंग इट व्हाय नॉट. पण ते गरज नाही आहे. तुमचे 4 to 5 hours मध्ये होत असेल तर ठीक आहे, पण म्हणजे 4 to 5 hours मध्ये होत नाही आहे पण मी सांगितलं 4 to 5 म्हणून तेवढंच करायचं असं नाही. यू कम्प्लीट युअर डेज हे. आणि हां, टाइम टेबल करताय तुम्ही पण वीकली एवढं टार्गेट रीच करायचं. हां ठीक आहे, बेस्ट आहे. दिवसाचं ना म्हणजे दिवसाचं मला कधी झेपलं नाही की असं हां ह्याच्या टाईममध्ये त्यानंतर तेच हाच टॉपिक, मला असं कधी नाही. मी वीकलीच करायचे. वीकली म्हणजे या वीकमध्ये माझं इतकं टॉपिक होऊन झालं, त्यात मी म्हणजे मनात असं की हां मे बी या वीकमध्ये हा दिवस हे टॉपिक आय ट्राय टू फिनिश देम, नाही तर इथे तिथे पुढे मागे चालतं. करा टाईम टेबल. ते दिवसांना माझा होत नाही म्हणून मी आता विचार केला की नाही, पण ट्राय कर. तुझं आहे, तुला कोणाकोणाला डे टू डे जमतं, म्हणजे रोजचं, कोणाला 2 weeks, कोणाला 1 monthचा, असं ते तुमच्यावर आहे तुम्ही काय टाइम टेबल करता. तुम्ही काय कसं आहे, तुम्ही वीकली टाइम टेबल केला आणि तुम्ही स्वतः टिक टिक करत जाता ना, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, हां ठीक आहे मला जमतंय, चांगलं होतंय आपलं. तर ते त्याचं सेल्फ मोटिवेशनने पण यू कीप कंटिन्यू टू मेक टाइम टेबल्स. एंडला तर जे काय आमचं तर काय डेट पण फिक्स नव्हती ना एक्झॅक्टची, सो मला काय टाइम टेबल सोडून काहीच मोटिवेशन नव्हतं. असं सेट डेटच नाही ना काही, तर मग मी माझा टाइम टेबल केला होता फुल 1 monthचा आणि त्याच्यात मी माझे सगळे चॅप्टर्स असे डिस्ट्रीब्यूट केले होते आणि त्या दिवसामध्ये हे चॅप्टर व्हायलाच पाहिजे, नाही तर नाही, म्हणजे व्हायलाच पाहिजे. इट हॅज टू बी. आणि हां तुम्ही असं करू शकता, कुठल्या तरी एका फॅमिली मेंबरला म्हणजे सांगून ठेवायचं की आता समजा आईला सांगितलं किंवा तुमच्या सिबलिंगला सांगितलं किंवा बाबांना सांगितलं असं काहीतरी की हां माझा तू विचारा मला की हा माझा आज टॉपिक झाला आहे की नाही, आणि नाही झाला तर काहीतरी पनिशमेंट आहे असं सांगून ठेवायचं. म्हणजे मला ह्याची गरज नाही पडली घ्यायची, पण कोणाकोणाचं म्हणजे असं होतं की यार ठीक आहे मी स्टँड टेबल बनवला आहे, ठीक आहे मिस नाही केलं तर चालेल, पण बघतंय असं होतं ना. सो यू कॅन कीप 1 member ऑफ युअर फॅमिली अकाउंटेबल, किंवा त्या ग्रँडपेरेंटला सांगितलं असं वॉच ठेवायला करतोय की नाही असं करू शकता तुम्ही. हां आणि तो स्लीपचं विचार होता ना, 7 to 8 hours कुठे इथे कुठल्या व्हॉट टाईप ऑफ द डे आहे ते तो डिसाईड कर, पण ते 7 to 8 hours ठीक आहे. जास्त झालं तरी भारीच आहे, कमी खूप नको.
ऑटोमॅटिक चुकायला हां, तर तेव्हा ते होऊन जातं. तेच तेव्हा म्हणजे नॅचरली तुमचं स्टडीचा टाईम पण वाढतो, फोकस पण वाढतो. आणि असं नका करू की म्हणजे तेच मी स्टार्टमध्ये बोलले 4 to 5 hours करतोय, पण मी तिथे बसलोय आणि फक्त बसलोय आणि खूप बसाकडे बघितलं, हा झालं माझं, आजचा अभ्यास झाला. असं नको करू. आणि असं होत असेल ना की उठून जायचं. तुमचं असं म्हणजे हे करा. मी असं केलं होतं की मी एकदा त्या माझ्या डेस्कच्या इथे बसले, टेबल खुर्चीवरती बसले की डन, मी आता अभ्यासच करणार. आणि तिकडे मी टाईमपास करायचेच नाही. म्हणजे तो माझा डेस्टिनेटेड तोच होता. आणि मला टाईमपास करायचा असेल तर मी तिकडनं उठूनच दुसरीकडे कुठे जाणार. कोण कोण लोक किचनमध्ये करतं, पण त्यांची रूम असेल तर बेस्टच असतं डिस्ट्रॅक्शन नाही. सो हॉलमध्ये इट्स व्हेरी ट्रिकी. चुकून एकदम असा चुकून टी व्ही ऑन झाला त्याच्यातच टाईम गेला. तुमची हा टी व्ही बंदच ठेवा आता. आहे पण तसं पण काही सिरियल बिरियल घडत नाही. मग बघायची इच्छा होते, बेस्ट पार्ट झालेला आहे आता. आणि बघून आमच्याकडे डोरेमॉन चालतं, माझी बहीण बघते. आणि डोरेमॉन रडका आता नाही झालंय मला, रडतोय. आता काही नाही ते टीव्हीवर बघायला पण इच्छा. एपिसोड पार्ट आणि अजून काय टाइमपास करू शकतो. तेच व्हिडिओ गेम्स वगैरे नका खेळू. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला असं असेल की हां उद्यापासून नाही तर आज खेळून घ्या, उद्यापासून नका खेळू, डिलीट करून टाका. कारण की ते आता वाटत असेल की म्हणजे काय ठीक आहे 5 म्हणजे एकच गेम खेळलं किंवा हे, पण यू डोंट रिअलाइज की किती वेळ जातो त्यात. म्हणजे तुम्ही मनात ठेवता की ठीक आहे 15 मिनिट्स गेले, पण तुम्हाला कळत पण नाही कधी 1 तास जातो त्यात. हेच तुम्हाला असं वाटतं की अच्छा ठीक आहे ना 1 तास गेला, किती गेलं ॲडिक्टेड नाही. हां तेच हां, पण ते हां बेस्ट आहे. पण सेल्फ कंट्रोल असतं तर काही कर ना. सेल्फ कंट्रोल असतं तर तू फोनवरती काय किंवा टी व्ही बघ, काही कर. सेल्फ कंट्रोल असतं तर इट इज बेस्ट पॉईंट. असेल तर काय असे माझं पण जे पण टाइमपास नाही रात्रीच्या वेळी करा, आपोआप झोपेने सगळं बंद होतं. हां हे हो तेच माझंही असंच असायचं. पण नाही, मी रात्री पण करायचे ना अभ्यास, सो मला असं नाही करता यायचं. रात्रीचे बंद ठीक आहे चांगलं. हां तुम्ही पण स्वतःला हे म्हणजे स्वतःला ॲनलाइज करा की व्हॉट टाईम ऑफ द डे सूट्स यू. आणि मग तेव्हाच तुम्ही अभ्यासाला बसायचं. आपल्याला टाईमपास करायचं तर करा. म्हणजे काय तुम्ही जेव्हा टाईमपास जेव्हा अभ्यास करता तेव्हा फुल फोकस नाही करायचा, कारण की इट इज युजलेस नाही केला नाही तर. आणि हां इथंच लक्षात ठेवा, आता तुमचा मार्क्सचा नाही आहे. युअर एम इज नॉट टू स्कोर वेल, युअर एम इज टू नो युअर सब्जेक्ट वेल. इफ यू नो युअर सब्जेक्ट वेल राईट नाव, देन नेक्स्ट इयर यू विल गेट गुड स्कोर्स. म्हणजे ते ऑटोमॅटिकली होईल तो स्विच. बाकीचे कोणी आले ना किंवा अर्धा वेळ असा सायलन्स मध्येच निघून जातात. त्याचं तोंडाने बघताय, त्यांचं तोंडाने नाही सरांनी सांगितलं होतं मला विचार करून गेली. पण ठीक आहे म्हणजे पॉईंट्स वगैरे काढून होते आहे. ते आमचे असे सिनियर पण होते, हां तुम्ही सांगा मी टाइम टेबल पण बनवते, असे वगैरे पण होते माहिती. हां कमी नाही करू देणार ते, तुम्ही तुमचंच करा. कारण की म्हणजे मी टाइम टेबल करून दिला पण तुमचं फॉलो केला नाही काय पॉईंटच नाही. म्हणजे टाइम टेबल म्हणजे नॉट मेकिंग अ टाइम टेबल आणि मेकिंग अ टाइम टेबल अँड नॉट फॉलोइंग इट सेमच झालं. सो यू मेक वन दॅट सूट्स यू. एन्जॉय करा आताचा. म्हणजे मला तर हे सब्जेक्ट्स म्हणजे माझे तर फेवरेट होते ना, असं काय मजा यायची म्हणजे करायला. तुम्हाला पण येत असेल. आणि हां फिजिक्समध्ये तुम्ही हे करता का? हां HCV ठीक आहे, मला एक होतं ते करायला. ते करा, आपल्या गरज नाही पण त्या HCVने म्हणजे HCV आलं
तर त्याच्यातले काही क्वेश्चन्स एकदम चांगले आहेत, चांगले फॉर्म्युलेट केले आणि त्या टॉपिकमधून त्या चॅप्टरमधल्या दर टॉपिकवर आहे ना. सो मग दे आर गुड क्वेश्चन्स. ते आलं की यू कॅन सॉल्व अदर क्वेश्चन्स टू. मी तसे हे नंतर म्हणजे हे सगळं झालं RCM म्हणजे RCM वरती ते झालं, मग हे HCV वगैरे झालं. त्यानंतर मग हे सॉल्व करायला स्टार्ट केलं. MTCचं फिंगर टिप्सचं फिजिक्स केमिस्ट्रीचं पण येतं, ते मी सॉल्व करायला लागले होते त्यानंतर. कारण की नंतर कसं आहे तुम्ही काय रिव्हिजन म्हणजे काय सॉल्विंगच करायचं असतं नंतर, तेच रिव्हिजन आहे तुमचं. ओनली फॉर सर्टन हे यू हॅव टू कीप रिडिंग हे नोट्स किंवा ते असं तर सगळ्यालाच करायला लागतं, पण कुठल्या स्पेसिफिकली नोट्सनीच रिव्हिजन होतं. जसं ऑर्गॅनिकचं आहे, ऑर्गॅनिकचं आधी नोट्सने ते तुम्हाला सांगतील सर की दिवसातनं तुम्ही असं एक आर फिक्स करायचा आणि त्याच्यात ऑर्गॅनिकचं जे आहे ना ते सगळं वाचत जायचं. तुम्ही रोज वाचत गेले की मग तुम्हाला तो काय लक्षात राहायला लागतो. कारण की ऑर्गॅनिकमध्ये इट इज अ गुड हे म्हणजे मला आधी असं वेस्ट म्हणजे यायचं नाही म्हणून आवडायचं नाही, पण ते नंतर यायला लागलं तर म्हणजे त्याच्यात लॉजिक पण आहे. असं नाही की फक्त हे लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिकमध्ये द मोर यू वर्क ऑन इट द मोर यू स्टार्ट लाईकिंग, असा वाला टॉपिक ऑर्गॅनिक. तसाच इनऑर्गॅनिक पण आहे, पण ऑर्गॅनिकचं तसं जास्त आहे. तुम्हाला टाईम द्यायला लागतो ऑर्गॅनिकला, समजावं लागतं. आणि तुम्ही रोज 1 तास केलं तरी तुम्हाला पुढे नंतर रिअलाईज पण नाही होणार की तुमचा स्ट्रॉंगेस्ट टॉपिक होतो. ऑफ ऑल म्हणजे बायोच्या मध्ये जास्त ऑर्गॅनिक आवडेल असं म्हणू शकतो. असं असतं. सेम इनऑर्गॅनिकचं पण सांगितलं की 1 तास किंवा यू स्टार्ट विथ हाफ एन आवर किंवा यू स्टार्ट विथ 1 पेज ऑफ द टेक्स्ट बुक. मी आज 1च पेज किंवा आज मी 2च पेज वाचले किंवा 3च पेज किंवा हाफ एन आवर वाचलं. असं रोज मी त्या एस ब्लॉकचं इतकं केलं की आणि तुम्ही 2 वीक्समध्ये 3 वीक्समध्ये तुम्हाला एस ब्लॉक फुल आले लिहून जाईल. म्हणजे कसं वाचायचं की एस ब्लॉकचा फर्स्ट पेज वाचला, त्यानंतर ते सोडून मला फर्स्ट पेजमधलं काय काय आठवत आहे ते मी लिहून बघणार. मग सेकंड पेजला जाणार, सेकंड पेज वाचणार, त्याच्यातला मला न बघता मला काय आठवत आहे ते मी लिहिणार आणि मला आठवलं नाही मी परत वाचणार आणि परत लिहिणार. असं करत करत मग असं ते पुढे जायचं आणि काय मला कळणार पण नाही की पेजेस असं करत करत तुमचा फुल तो लेसन झालेला असेल तो ब्लॉक. सो मग ते ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक असंच करत करत जा. ते सर सांगतीलच तुम्हाला पुढे झालं की. हां रे ऑप्टिक्स आत्ता आवडत असेल ना तुम्हाला. हां ते नंतर कसं आहे आता सगळे फॉर्म्युलेस आठवतात ना नंतर काय गॅप दिला तर तो हा बेसिकली 12th टॉपिक आहे ना. हा सर चांगला करतात आयडिया की 11th घेतात. सो 12th बोर्डरने केलं त्याचा असं की आणि 12th खूप टॉपिक एकत्र येतात. तर मग आत्ता रिऑप्टिक्स झालं की नंतर मोठा गॅप झालेला असतो. परत रिऑप्टिक्सचं रिव्हिजन करतात जर तेव्हा लक्षात आलं नाही की तेव्हा खूप हे होतं. पण काय नाही त्याचे फॉर्म्युलाचं रिव्हिजन करत केलं की ते पण लक्षात येईल. एक तो स्टॅटिक झालं. ते पण भारी आहे. मेकॅनिक्सचं तर झालंच असेल तुमचं. ते तर माझा म्हणजे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट होता माझा तो. त्याचे लकीली चांगले टॉपिक्स येतात. आय मीन हे येतात टॉपिक्स तरी चांगले. हे तर मेकॅनिक्सचं स्कोरिंग असतं. हां आणि रोटेशनल लोकांना भीती वाटते त्याची. पण हां तेच मला नाही असतात पण लोक म्हणजे जे हुशार लोकांना रोटेशनल सोपं म्हणजे मला सोपं वाटतं, पण त्यांना खूप डिफिकल्ट जातं किंवा एंडचा पार्ट आहे रोटेशनलचा ते थोडं डिफिकल्ट वाटायला लागतं. तुम्ही ॲज लॉंग एज यू कीप सॉल्विंग ना नथिंग इज डिफिकल्ट. मला पर्सनली 12thचे जे एंडचं होतं सेमीकंडक्टर आणि ते कम्युनिकेशन सिस्टीम ते तुम्हाला आहे आम्हाला नाही म्हणजे मॅथ्सवाल्यांना. सो ते मला नाही आवडायचं ते पण काय करावं लागलं होऊन जाईल. असे तुमचे असे चांगले आहे कारण की आमच्या बॅचला म्हणजे
सिनियरने विचारलं तुम्हाला कुठला नाही आवडत की असं म्हणजे सगळ्याचे फिक्स आन्सर असायचे मला ह्या टॉपिकचं हा मला हे नाही आवडत असं लोकांचं फिक्स असायचं. तुमचं चांगलं आहे म्हणजे आता ग्रज नाही आलेलं आहे तुमच्या त्याच टॉपिकवर. दॅट इज नाईस. करत राहा. ठीक आहे मग अजून काही नाही आहे ना. फ्री टाईममध्ये काय टाइमपास करायची? मी क्लासला सगळीकडे सायकलने जायचे ना सो माझा त्याच्यात म्हणजे टाईम जायचा. अजून तेव्हा काही लॉकडाऊन होता ना 11th सो कधी फ्रेंड्स बरोबर इथे तिथे इतकं नाही फिरले मी केलेला अभ्यास. तिथे असं ओकेजनली जायचं बाहेर कुठे खायला किंवा असंच मूवीज तर तेव्हा रेअरली बघायचं. तेव्हा सर पण असं विचारायचे मूवी देख काय तू कसं करते खाताना बघायचं पण मग त्याच्यात पण खूप फास्ट जेवण करते मला माझ्या 15 मिनिटात जातात जेवण. पण मग जर मी ते बघायला लागली ना माझा हमखास 45 मिनिट्स निघून जाते. म्हणून मग मी नाही बघत आता जेवण. मला ते कळालं की माझ्याकडनं असं होतं मी नाही बघत म्हणून त्याच्यावर. मी नीटच्या एंडपर्यंत मी असं केलं होतं फुल दिवसभर करायचं आणि रात्री जेवताना फुल फॅमिली बरोबरच फॅमिली सिरीज नाही कुठली मूवी किंवा सिरीज बघायची. म्हणजे कसं आहे ते पण म्हणजे की हां चला झालं 45 मॅक्स मी 45 मिनिट्सपर्यंत करायचे कारण की दिवसभर मी तसे करतच होते. सो मला हा ब्रेक असायला नाही तर मी वेळी झाले असते. मला हा माझा टाईमपास होता म्हणजे एंडला. मी मध्ये हे काय मी स्पोर्ट असंच नाही खेळायचे. मी मध्ये टेबल टेनिस खेळत होते पण माझं ते पण बंद होऊन गेलं. सो मग मी पेंटिंग वगैरे करायचे आणि खूप सॉंग्स ऐकायचे. हां तुम्ही लोक सॉल्विंग करताना सॉंग्स ऐकता? ऐकते का? हां म्हणजे असे डेंजर असं म्हणजे तुम्ही सॉल्विंग करता करता जायलाच लागले असे सॉंग नका प्लीज. तुमच्या गाण्यात वगैरे किंवा त्या सॉंगमध्येच वेळ जातो. मला सवय होती पण मी एंडला ती काढून टाकली कारण की ते मला कंटिन्युअस आई बोलायची की नीटमध्ये कोणी मागणं गाणे लावणार आहे कोणी गाणं लावणार आहे कसं मग ते सवय काय नाही हळूहळू ते डिझॉल्व झाली माझी सवय. पण असं ते मला एकदम सेट झालं होतं. फिजिक्स सॉल्व करताना मी गाणे ऑन ठेवायचे आणि फिजिक्स सॉल्व करत जायचं. पण ते गाणे म्हणजे सवय झाली की ते बंद केल्यावर सॉल्व करताना वियर्ड वाटतं. हो का? मग म्हणजे मला 10th मध्ये खूप सवय होती मी ती खूप कमी केली खूप जास्त कमी केली. मग ती हळूहळू सवय काय एवढं नाही म्हणजे एका टाइमला बिना गाण्यांचा सॉल्वच नाही व्हायचं. हो अच्छा. आता कसं आहे बायोला किती झालं नाही क्लास करताना आपण रनिंग नोट्स घेतो पण मग मॅम म्हणते की तुम्ही रनिंग नोट्समध्ये शॉर्ट फॉर्म यूज करता मग परत रात्री किंवा कधी असं ना तुम्ही प्रॉपर सेंटेन्समध्ये लिहा. तर आता ते डोक्यात तर बसलं की हे आपलं हा टॉपिक लिहायचा त्याच्यात डोक्यात कलर पेन्सने म्हणा किंवा डिझायनिंग करून थोडंफार जसं आपल्याला आवडेल चांगल्या हँडरायटिंगमध्ये म्हणा किंवा मग फुल सेंटेन्समध्ये तसं करताना मग मी लावते गाडी. पण मग या मग तुम्ही गाडी माझं एक काय मधलं जे असेल ना तिच्यात डोकं लावायचं नाही त्याला ठीक आहे. मी कसं मी ते हळूहळू माझी सवय काढली नंतर मग मी काय हां ते खूप नंतरचे लावले की म्हणजे हां 12 to हे जो टाईम आहे नीटचा त्या टाईममध्येच पेपर द्यायचा. त्याच्या 2 तास आधी काही खायचं नाही वगैरे आणि मामा ते मास्क अँड ग्लव्ह वगैरे ते मी घालायला लावणार होते असं काहीतरी त्याची सवय लावून ते खूप एंडलं आहे. ते आत्ता तेच मी म्हणून बोलले नाही आत्ता ते काय पॉईंट नाही त्याचं. चला की यार ऑनलाईन होतं की नीटच ऑफलाईन होतं. बरं हे झालं म्हणजे ऑनलाईनमध्ये अभ्यास व्हायचाच नाही. ऑफलाईन जेव्हापासून नाही मी ऑफलाईन क्लास नाही बोलत आहे टेस्ट बोलते. हां नाही ऑफलाईन म्हणजे इन पर्सन क्लासेस बेस्ट आहे. म्हणजे ते सुरू झालं ना घरचा अभ्यास म्हणजे आधी हार्डली 3-4 आता आरामात म्हणजे 7-8 बसता येतात. हां ते आता असं ते रिअलाइज पण होतं ना की अरे खूप बाहेर वेळ गेलाय करायला लागेल. हां ते आहे. ऑफलाईन इज एनी डे यू कॅन्ट कम्पेअर. आणि काय क्लासमधले जोक्स होतात ना त्याच्यानी पण आठवतं माहितीये का किंवा क्लासमधलं डिस्कशन होतं किंवा सर काहीतरी कमेंट मारतील कोणावर तरी त्याच्याने असं लक्षात राहतं.
सो म्हणजे ते ऑफलाईन बेस्ट असतं, त्याच्यात काय देर इज नो डाऊट. काय सर गेले की तुमच्यामधला काय मी ॲडव्हान्सच्या ग्रुपमध्ये पण म्हणजे कधी कधी करायचे BMS शर्मा सेंगेटची बुक. तुम्ही मॅथ्सवाले तर ते फिजिक्सवाल्यांनी असे म्हणजे मी सॉल्व करायचे, सरांनी सांगितलं होतं मला करायला. सो मग त्याच्यात डिस्कशन व्हायचे ना सेपरेट असे. सो मग त्याच्यात बसायचं आणि त्याच्यात सर नसायचे तेव्हा त्याच्यात आम्ही आमचंच करायचो. म्हणजे कसं आम्ही स्वतः इथे बोर्डवरती फुल एक्सप्लेन करून वगैरे क्लासेस चालू आहे अशा टाईपचं डिस्कशन व्हायचं. मग त्याच्यातले आमचे जे 4-5 डाऊट्स असतील ते मग सरांना बोलवायचं, मग सर सॉल्व करतील आमचे. असं वगैरे असायचं. तेच मी म्हणून सांगते की तुमचा ग्रुप असा काही बनत असेल तर करा, इट इज ऑलवेज बेटर. आणि काय तुम्हाला तुमचा असा छोटा शो ऑफ पण करता येतो की हां मला हा टॉपिक येतो. माझे टॉपिक संपले आता. मग अजून नाही ना काही डाऊट विचारू शकता. म्हणजे काय सरांबद्दल काही कंप्लेंट आहे असं काही, किंवा इकडचं काही कंप्लेंट आहे. आमचं असायचं काय आम्हाला फॅन लावून द्यायचे नाही कधी कधी, किंवा खूप लाईट कमी असायचा त्याच्या आम्ही कंप्लेंट पण केले सिनियरला. सो असं काही तेच काही बोलू शकता, असं काही नाही. ठीक आहे मग चलो बाय. अरे हा गेला. अरे थांब ह्याचं बंदच करतात मला नाही माहिती. सरांना बोलू ते